काश्मीर म्हटलं की आपल्या मनामध्ये काय येतं? तर काश्मीर म्हटलं की पहिला आठवतं काश्मीरचं सौंदर्य, इथला निसर्ग, इथला बर्फ. त्याचबरोबर काश्मीर म्हटलं की आणखी एक गोष्ट आपल्या मनामध्ये येते आणि ती म्हणजे भीती. कदाचित इथे दहशतवाद असेल का? इकडची दगडफेक, इकडचा आतंकवाद, अशा अनेक गोष्टी आपल्या मनात येतात आणि मग आपण आपलं डेस्टिनेशन बदलून टाकतो. जाऊ दे, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊ. पण माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. आता गेल्या आठवडाभर मी काश्मीरमध्ये फिरतोय. वेगवेगळ्या सीमेलगतच्या गावांमध्ये मी राहिलो. त्यांच्या घरांमध्ये राहिलो. इथल्या लोकांना खूप जवळून बघितलं आणि मला असं लक्षात आलं, की ही आपल्यासारखीच नॉर्मल माणसं आहेत. आपण त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघण्याची गरज नाहीये. काश्मीरमध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल, इथला निसर्ग बघायचा असेल, आपण नॉर्मली काश्मीर म्हटलं की अ, श्रीनगर, सोनमर्ग, गुलबर्ग आणि तुमचं पहलगाम एवढीच आपल्याला माहिती असतात. पण ह्या वेळेला आम्ही हे सगळं सोडून काश्मीरचा जो आतला प्रदेश आहे, सीमेलगतची गावं, उरी असेल, गुरेज असेल, टिटवाल आहे, प्रत्यक्ष भारत आणि पाकिस्तानची जी सीमारेषा आहे त्याच्या जवळची गावं, तिथे राहिलो आणि हा अनुभव विलक्षण होता. मी तो शब्दात सांगू शकणार नाही. जर तुमच्यापैकी कुणाला काश्मीरची टूर करायची असेल तर मी अगदी विश्वासाने तुम्हाला एक नाव सुचवेन आणि ते नाव आहे सज्जाद भाई, ज्यांची गाडी आहे, जे माझ्या आत्ता सोबत आहेत. आणि सज्जाद भाईंनी हे 8-10 दिवस 12 दिवस आम्हाला जे काय फिरवलंय, इतका प्रेमळ माणूस, आपल्या कुटुंबातला वाटावा असा हा माणूस. त्याची गाडी आहे, ते हॉटेल बुकिंग करून देतात, एअरपोर्ट टू एअरपोर्ट त्यांची सर्व्हिस आहे. जर कुणाला खरंच यायचं असेल ना, अगदी बिनधास्त तुम्ही काश्मीरमध्ये येऊ शकता. मी सज्जाद भाईंचा नंबर देतो, त्यांना कॉल करा. तुम्ही हॉटेलची माहिती आधी काढून ठेवा, रेट काढून ठेवा, नंतर सज्जाद भाईंना विचारा. ते तुम्हाला नक्की छान डिस्काउंट देतील आणि अतिशय चांगला माणूस आहे. मी विश्वासाने अगदी प्रमोशन करतोय असं म्हटलं तरी चालेल, पण चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे ना. आणि जवळजवळ 25-30 वर्षांचा यांचा गाडी चालवण्याचा अनुभव आहे. सज्जाद भाई, आपकी तरफ से मैंने लोगों को बोल दिया है, थैंक यू। आना चाहिए ना लोगों को. बिल्कुल बिल्कुल सबको आना चाहिए। हाँ यहाँ ऐसी बात है ही नहीं, हाँ, डर का माहौल है ही नहीं यहाँ। एक ऑफ आ सकते. बेखौफ आ सकते हैं। यस. तो चलो, मैं आपका नंबर दे देता हूँ. थैंक यू. थैंक यू।